नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्हिडिओ थोडासा सिंपल आहे, पण माझ्या मते खूप रिलेटेबल आहे। आज मी माझं कपाट आवरणार आहे। खरं सांगायचं तर कपाट खूपच मेसी झालं आहे। काही दिवस आपण कपडे काढतो, घाईघाईत परत ठेवतो, एखादा कपडा कधी सापडत नाही म्हणून सगळं बाहेर काढतो आणि मग हळूहळू कपाटाचा सगळं अरेंजमेंट बदलतो। म्हणून आज ठरवलं की फक्त कपाट आवरायचं नाही, तर जे काही मी ऑर्गनायझिंग करताना शिकले आहे तेही तुमच्यासोबत शेअर करायचं। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी कपाटात काय काय आहे ते बघते आणि मग माझा एक छोटासा रूल आहे, मी कपाट आवरताना सगळे कपडे एकदम बाहेर काढत नाही। कारण एकदा सगळे कपडे बाहेर काढले की समोर एवढा मोठा ढीग दिसतो आणि मग आवरण्याऐवजी आपल्याला ते परत आत ठेवावंसं वाटतं। म्हणून मी एक सेक्शन घेते आणि तो कंप्लीट करते। आज आधी हा सेक्शन अरेंज करते आणि मग पुढचा। मला वाटतं ऑर्गनायझिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते काम मॅनेजेबल ठेवणं। आपण आज पूर्ण घर आवरायचं असं ठरवलं की काम खूप मोठं वाटतं, पण आज फक्त कपाटाचा हा एक शेल्फ असं ठरवलं की सुरुवात करणं सोपं होतं। त्याच्यात ते जेव्हा आपण कपाट क्लीन करत असतो तेव्हा आधी सगळीकडे क्लिनिंग स्प्रे मारून ते क्लीन करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती कपडे ठेवताना अजून एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं। आता इथे कपडे सॉर्ट करताना मी साधारण 3 प्रकार करते। पहिले, जे कपडे मी रेग्युलरली वापरते, दुसरे जे कधीतरी वापरते आणि तिसरे जे मी फक्त कधीतरी वापरेन म्हणून ठेवले आहेत। आणि मला वाटतं हा तिसरा कॅटेगरी आपल्या सगळ्यांच्याच कपाटात असतो। एखादा कपडा खूप वर्षापासून तसाच असतो आणि आपण स्वतःला सांगत असतो, नाही नाही पुढच्या एखाद्या ओकेजनला घालेन, पण तो ओकेजन काही येत नाही। म्हणून आता मी स्वतःला एक क्वेश्चन विचारते, मी हा कपडा खरंच वापरणार आहे का? जर उत्तर सतत कदाचित असं असेल तर बहुतेक वेळा त्याची गरज नसते। पण अर्थातच लगेच कपडे फेकून देणं हा माझा पॉईंट नाही। कपडा चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर डोनेट करता येतो, कोणाला देता येतो किंवा काही क्रिएटिव्ह वेने रियूज करता येतो। माझ्यासाठी डिक्लटरिंग म्हणजे वस्तू कमी करणे एवढंच नाही, आपण खरंच वापरतो त्या गोष्टींसाठी स्पेस तयार करणे। आता इथे मी सगळे जे माझे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यानंतर मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत किंवा काही ट्रॅव्हल पाउचेसमधले जे प्रोडक्ट्स आहेत ते काही एक्सपायर झालेले असतात किंवा काही आपण यूजच करत नाही, कधी कधी सापडतच नाही, परफ्यूम्स, त्याच्यानंतर सगळे औषधं, स्किनचे सगळे औषधं। सो हे सगळं मी अरेंज करून हे सगळं तिथेच ठेवते आहे कपाटातच। मला ऑर्गनायझिंग करताना एक गोष्ट पर्सनली शिकायला मिळाली, ऑर्गनायझिंग एकदा करून संपत नाही। आता हे जे बॉडी क्रीम आहे, त्याच्यानंतर माझे फेस मास्क आहेत, हे पण सगळे तिथेच अरेंज करते। हे फॉक्सटेलचं फेस मास्क खूप छान आहे। त्याचा डिटॅनिंगचा इफेक्ट खरंच जाणवतो आणि ते क्ले मास्क असलं तरी पण ते ऑइली किंवा स्टिकी असे स्किन नाही देत आणि खूप छान वाटते। एकदा मास्क यूज केलं की त्याच्यानंतर स्किन अशी फ्रेश वाटते। आता हे कपडे फोल्ड करून ठेवते आणि इथे एक माझा छोटासा टिप आहे, शक्य असेल तर कपडे कॅटेगरीनुसार ठरवा। म्हणजे रोजचे कपडे एका जागी, घरातले कपडे एका जागी, ट्रेडिशनल किंवा ऑकेजन वेअर एका जागी। याचा फायदा असा होतो की सकाळी तयार होताना आपल्याला सगळं कपाट डिस्टर्ब करावं लागत नाही आणि माझ्या मते कपाट सुंदर दिसण्यापेक्षा फंक्शनल असणं जास्त महत्त्वाचं आहे। कारण आपण कपाटाचा वापर करणार आहोत, आपण रोज कपडे काढणार, ठेवणार, म्हणून अरेंजमेंट असा असायला हवा की आपल्याला तो मेंटेन करणं सोपं जाईल। खूप कॉम्प्लिकेटेड ऑर्गनायझेशन केलं आणि 2 दिवसांनी सगळं पुन्हा मेसी झालं तर त्याचा काही उपयोग नाही। आणि एक गोष्ट मला ऑर्गनायझिंग करताना नेहमी जाणवते, आपल्याकडे कितीही कपडे असले तरी कधीकधी आपल्याला वाटतं माझ्याकडे घालायला काहीही नाही। तुमच्यासोबत होतं का असं? माझ्यासोबत तर डेफिनेटली होतं। पण खरं तर प्रॉब्लेम कपड्यांची कमी नसतेच, प्रॉब्लेम असतो की आपल्याला आपल्याकडे काय आहे हेच व्यवस्थित माहिती नसतं। म्हणून कपाट ऑर्गनाइज केल्यावर आपल्याला आपल्या वॉर्डरोबची पुन्हा एकदा आयडिया येते, अरे हा ड्रेस माझ्याकडे आहे, हा तर कित्येक महिन्यांपासून घातलाच नाही आहे, ह्याच्यासोबत हे दुसरं काही पेअर करू शकते। आणि मग नवीन कपडे घेण्यापूर्वीच आपल्या एक्झिस्टिंग वॉर्डरोबमधून बरेच ऑप्शन्स मिळतात। म्हणून मला पर्सनली वाटतं की शॉपिंग करण्याआधी कपाट व्यवस्थित बघायला हवं। मला ऑर्गनायझिंगमध्ये हा भाग सगळ्यात जास्त आवडतो। जेव्हा सगळं बाहेर असतं तेव्हा वाटतं कधी होणार, पण एक एक करून गोष्टी जागेवर ठेवायला सुरुवात केली की अचानक स्पेस तयार होत जाते। म्हणून एखादं काम खूप मोठं वाटत असेल तर फक्त पहिलं छोटं काम करा, पूर्ण कामाचा विचार करू नका।
आता मला ऑर्गनायझिंग करताना एक गोष्ट पर्सनली शिकायला मिळाली आहे. ऑर्गनायझिंग एकदा करून संपत नाही. आपण आज 2 तास घेऊन कपाट अगदी परफेक्ट केलं आणि उद्यापासून कपडे कुठेही ठेवायला सुरुवात केली तर काही दिवसांनी ते पुन्हा तसंच होणार. म्हणून ऑर्गनायझिंगपेक्षा मला मेंटेनिंग जास्त महत्त्वाचं वाटतं. कपडे काढले की शक्य असेल तेव्हा ते परत त्यांच्या जागी ठेवायचे. कपाटातून एखादी वस्तू काढली आणि ती वापरायची नसेल तर परत आत ठेवण्याची तिच्यासाठी दुसरी जागा ठरवायची. आणि प्रत्येक वेळी कपाट पूर्ण अस्ताव्यस्त होईपर्यंत थांबायचं नाही. दर काही दिवसांनी 5-10 मिनटं दिली तरी पुरेसं होतं. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आपण सोशल मीडियावर खूप सुंदर परफेक्टली ऑर्गनाइज कबर्ड्स पाहतो. सगळे कपडे सेम साईजमध्ये फोल्ड केलेले, सुंदर बॉक्सेस, लेबल्स ते बघायला खूप छान वाटतं. पण आपलं घर, आपली लाईफस्टाईल तशी असेलच असं नाही आणि ऑनेस्टली त्याची गरजही नाही. आपलं कपाट इंटरेस्टवर्दी दिसण्यापेक्षा आपल्याला युजफुल असणं महत्त्वाचं आहे. एखादा कपडा छोटासा अनइव्हन ठेवला गेला तरी चालेल. कधीकधी कपाट पुन्हा मेसी होईल, ते नॉर्मल आहे. महत्त्वाचं म्हणजे ते पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आपल्याकडे एक सिंपल सिस्टीम असावा. आता जवळपास सगळं झालं आहे. जे कपडे रेग्युलरली वापरते ते समोरचे आणि सहज मिळतील अशा जागी ठेवलेत. जे कमी वापरते ते थोडे बाजूला ठेवलेत आणि काही कपडे जे मी वापरत नाही ते वेगळे काढलेत. आता कपाटाकडे बघितल्यावर सगळं खूप सिंपल वाटतंय आणि खरं सांगायचं तर सुरुवात करण्यापूर्वी मला वाटत होतं की खूप वेळ लागेल, पण आपण फक्त सुरुवात केली की बाकीचं आपोआप होत जातं. तर हा होता माझा आजचा लिटिल ऑर्गनायझिंग सेशन आणि माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणार असाल तर सगळं एकदम करू नका. स्मॉल सेक्शनमध्ये करा. जे वापरत नाही ते ऑनेस्टली रिव्ह्यू करा. ज्या गोष्टी रोज वापरता त्या सहज मिळतील अशा जागी ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनायझिंग परफेक्ट असण्याची गरज नाही, ते प्रॅक्टिकल असणं महत्त्वाचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या कपाटात सगळ्यात जास्त कोणती गोष्ट अस्ताव्यस्त होते. मी पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आजूबाजूंच्यांची काळजी घ्या आणि हसत राहा, ऑर्गनाइज करत राहा. बाय बाय, टेक केअर.